नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत जोशी यांचे लाडू। स्वामिनी उद्योग समूह या नावाने जोशी मॅडम ऑपरेट करतात आणि त्यांचा बिझनेस आहे लाडू, त्याचबरोबर भेळेसाठी लागणारी चटणी त्या विकतात। त्यांचा हा व्यवसाय पुण्यात बऱ्याच मोठ्या स्वरूपात आहे। तसेच ते विविध प्रकारचे लाडू दुकानांमध्येही पोचवत असतात आणि हे लाडू तुम्ही बऱ्याचशा दुकानात बघितले पण असतील। त्यांचा हा लाडू बनवण्याचा व्यवसाय कसा आहे आणि कोणकोणत्या प्रकारचे लाडू ते बनवतात हे आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। तर चला आपण जाणून घेऊ त्यांच्या या व्यवसायाविषयी। नमस्कार, मी कीर्ती जोशी। माझा स्वामिनी फूड्स नावाने खाद्यपदार्थांचा व्यवसाय आहे। बेसिकली गेले 20 वर्ष मी या व्यवसायामध्ये आहे। खजूर लाडू, शेंगदाणा लाडू, डिंक, मेथी, पौष्टिक, मिक्स सीड्स, ओट्स, मखाना असे वेगवेगळ्या प्रकारचे 14 साजूक तुपातले लाडू आपल्याकडे आहेत। आणि आमची स्पेशालिटी म्हणजे मुख्यतः सगळे हे हाताने बनवले जातात, कोणतेही मशीन याच्यात वापरलं जात नाही। आणि पाणीपुरीच्या चटण्या, चिंच चटणी हे पण आमचे खूप लोकप्रिय प्रोडक्ट आहेत। आपल्याकडे आता 14 महिला कामाला आहेत आणि सेल्सची 2 मुलं आहेत। तर अशी टीम आपल्याकडे आहे आता कामाला। आता आज आपण पौष्टिक लाडू बघणार आहोत। जो पौष्टिक लाडू आहे तो लहान मुलं किंवा महिला या सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे, कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिशनल विटॅमिन्स, प्रोटीन्स हे आपण घातलेले आहेत। आज आपण इथे पौष्टिक लाडू बघणार आहोत। पौष्टिक लाडूला लागणारं साहित्य आपण इथे ठेवलेलं आहे। तर ही आहे खारीक पावडर, त्याच्यानंतर ही आहे सोयाबीनची पावडर, ही आहे गव्हाचं पीठ, हे आहे ड्रायफ्रूट्स, हे आहे खोबरं आणि आहे वेलदोडा पावडर आणि याच्यामध्ये आहे गुळाचा पाक। तर आता आपण हे सगळं कसं मिक्स करून लाडू बनवतात याची माहिती आमच्या शोभा मॅडम देतात। पहिल्यांदा खारीक पावडर घ्यायची, नंतर खोबरं घ्यायचं, नंतर सोयाबीन पीठ, नंतर गव्हाचं पीठ, नंतर ड्रायफ्रूट, नंतर विलायची टाकायची। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। साधारण याच्यात किती लाडू तयार होतात? मटेरियलमध्ये 25-30 होते। एक जीव झाल्यानंतर गुळाचं पाक टाकायचं, मिक्स करून गाठी वगैरे। हा गुळाचा पाक आहे। गुळाचा पाक आहे। याचं प्रमाण काय असतं, म्हणजे गुळाचा पाक किती टाकायचा? तो आपल्याला जोपर्यंत मटेरियल घट्ट होऊन गोळा बांधू शकत नाही तेवढा तो टाकत राहायचा। अंदाजे सगळ्या मटेरियलच्या निम्मा गुळाचा पाक त्याच्यामध्ये जातो। जसं वाटलं तर ते सैल होते थोडं, तर माझं थोडी खारीक पावडर वगैरे याच्यात आपण वाढवू। बघू आता नंतर घ्यायचं। एक ब्रेड येते,
आता आपण इथे बघतोय हे आपले खजूर खोबऱ्याचे लाडू चालू आहे। हे लाडू आयननी भरपूर असून लहान मुलं महिला यांच्यासाठी फार उपयुक्त आहेत। आपल्या रोजचं जेवढं आपल्या शरीराला लोहाची गरज असते ती या लाडूंमधनं पूर्ण होऊ शकते। आता याचं आपण मटेरियल तयार करून घेतलंय। याच्यामध्ये आपण खजूर, खोबरं, साखरेचा पाक हे सगळं घालून ह्याचा एक गोळा तयार करून घेतलाय आणि त्याचे आता हाताने आपण लाडू वळतो आहे। हे सगळे लाडू जरी किती महिला वेगवेगळ्या असल्या तरी एक प्रकारचे एकाच ग्रॅमचे सगळ्यांच्याकडनं होतात। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की इलेक्ट्रॉनिक काट्यावर बरोबर या लाडूंचं वजन या ठिकाणी केलं जातं। साधारण किती ग्रॅमचा एक पॅक असतो? हा आपला खजूर लाडूचं पॅकेट असतं। तर याचं टोटल वजन असतं 300 ग्रॅम आणि 300 ग्रॅममध्ये हे 20 लाडू असतात, म्हणजे 15 ग्रॅमचा एक लाडू असतो। त्याचा आकार आपण मुद्दाम छोटा ठेवलाय की हा पटकन आपल्याला खाऊ शकतो। फार मोठ्या आकाराचे लाडू असतात तर आजकाल एवढे मोठे लाडू कोणी खात नाही, किंवा मुलांना सुद्धा याचं तुम्ही 2-4 डब्यात घालून दिले तर मुलं पण आवडीने खातात। म्हणून याचं आपण पॅकिंग असं केलेलं आहे की हे 20 लाडू आहे आणि 300 ग्रॅम याचं वजन आहे। हा आपला असा बॉक्स असतो, याच्यामध्ये अशा पद्धतीने हे पॅकिंग केलं जातं। आता या ठिकाणी आपण बघतोय ही आपली चिंच गुळाची चटणी चालू आहे। मुख्यतः भेळ, पाणीपुरी याच्यासाठी ही चटणी वापरली जाते। याच्यामध्ये चिंचेचा कोळ, साखर, मसाले, मीठ असं सगळं बनवून ही चटणी तयार केली जाते। तुम्ही कुठलेही चाटचे पदार्थ, समोसा, स्नॅक्स, ढोकळा याच्याबरोबर सुद्धा ही चटणी खाऊ शकता। या चटणीला पण खूप चांगली मागणी आहे मार्केटमध्ये। ही साधारण तुमचं हे प्रोडक्ट आहे ती किती बनवली जाते एका महिन्यात किंवा एका दिवसात? असं दिवसभरात साधारण आपण एक 100-1 लिटर चटणी बनवतो। अच्छा, आणि हे रोजच्या रोज डिस्पॅच केली जातं? नाही, रोजच्या रोज नाही, जशा ऑर्डर असेल त्याप्रमाणे, पण ॲट अन ॲव्हरेज डेली जात असतो माल। आणि ही किती दिवस टिकते? म्हणजे तुमचं जे पॅकिंग आहे चटणीचं ते समजा एखाद्या ग्राहकाने विकत घेतलं तर ती किती दिवस राहू शकते? ही आपली चटणी जर फोडली तर चिंचेची चटणी बाहेर ठेवली तरी चालते, आणि तिखट चटणी जी आहे ती फोडली तर फ्रीजमध्ये ठेवायला लागते। आणि या दोघांचा शेल्फ लाईफ 4 महिने आहे। ओके, म्हणजे प्रोडक्ट 4 महिने तुम्ही फोडल्यावर नीट सील करून ठेवले तरी ते 4 महिने बाहेरच्या हवामानाला सुद्धा चांगले राहतात। आमचा स्वामिनी परिवार आहे। या आमच्या परिवारातल्या गेले 12-14 वर्ष या सगळ्या महिला माझ्या बरोबर आहेत। आणि हे जे काय आज आपण कंपनी बघतो या सगळ्यांचा सहभाग, आमचे चालक, सहकारी या सगळ्यांच्यामुळे आज स्वामिनी फूड्स चांगल्या पद्धतीने काम करतात।